म्हणजे तुला पप्पी घेण्यासाठी कुत्रा बनायचं? कुत्र्याचं काय म्हणजे बघ एवढ्या मोठे हिरोईन त्या कुत्रीची पप्पी घेतात. मला कुत्राच बाहेर जाय. तू त्याचा कुत्रा होणार नाही, तू याला गावठी कुत्रा होशील. कसा असतो रे तो? काय माहिती काय, कुठं फोन दिसला, कुठं गाडीला टायर दिसला, टायरवर गेलो की झाला. बोलतो खणखणीत, चालतो दणदणीत, जबल आला की द्यावीची वाटे सनसनी. हे काम करा आणि मदिरा घेऊन या भाऊ. हे काय मधीच ते नाही, मदिरा घेऊन काय म्हणताय? ते म्हणतात मदिरा घेऊन ये. काय खरं म्हणजे दारू काय? मला मदिरा आणतो. तुम्हाला विचारू का? माझा एक प्रश्न आहे. हे बघा, मी आतापर्यंत सगळ्यांना विचारला, आतापर्यंत पुन्हा सुटलं नाही. तुम्हाला विचारू? विचार. हे बघा, हो तर हो म्हणा, काय तर नाही म्हणा. ऐका नाही महाराज, तुमच्या पोट्याला किसा आहेत का हो? म्हणजे तुमच्या पोट्याला पिसा आहे, माझ्या पोट्याला पिसा नाही. तू गोडगोड बंद करा, घेऊन या. आता आणतो. काय माझा मजुरे का पितात माहिती काय? तुला सांगतो बघा, घ्या घ्या. सोडून याची साथ गेली करून घात, तिच्या आठवणीची मनी ठिणगी पेटली, तिच्या आठवणीची मनी ठिणगी पेटली. हीच याला कोणी वाटली, दारूसाठी नवरा बघीचा मेलेला उठल, दारूसाठी नवरा बघीचा मेलेला उठल, कधीच्या घरधरण्याची दारू सुटल, कधीच्या घरधरण्याची दारू
तुम्ही काय करताय? अरे वा रस्ता तयारी म्हणतो कोण कसं आला नाही तुम्ही एका ठिकाणी जमली. महाराज तुम्ही असं वागलात तर आपल्या राज्याचा सर्वनाश होईल. तुम्ही राणी सरकार तुम्ही भरले बांधलेले आहात. आम्ही आपल्या महालीजावर आराम करा. राजे तुम्ही सुद्धा या. आम्ही पाहतो सर्व काही. ते बघते सगळं काय गम बाई 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 काय करणार? राजसेवक काय करायचं? आपल्या महाराजांच्या या अशा वागण्यात काहीतरी बदल केलाच पाहिजे. आणि याबाबतची चर्चा सेनापतीजवळ केलीच पाहिजे. राजसेवक मला व्यवस्थित ठेवा. मला तुम्हाला विचारायचं विचारू का? अरे राजसेवक विचार ना. माझ्या काही वाटतं माझ्या मोठा तुमचा पोपट पोपलीस का राजूने प्रश्न विचारला कोणासमोर बोलतोय काय काहीतरी बोलून गेले राणीकडे तुम्ही भरलं बांधलेले गर्वच आहे. एवढी किती आनंदाची बातमी आहे ना आपल्या राणी सरकार गर्वच आहे. एवढी आनंदाची बातमी असताना माझी बायको अशीच आनंदाची बातमी सांगताना जाम घाबरवते रे. तुला या आनंदाची बातमी सांगतो तुला घाबरवली घाबरवली ती एवढंच म्हणायची. मारणार नाही ना तुला मलाच प्रश्न पडला नाही सांगायचं काय नाही म्हणजे ती अशी घाबरत होती. म्हणजे काय झालं असं माहिती काय झालं असेल तिची लग्नाच्या अगोदर आहे ना अशी म्हणजे गोष्ट घडल्यानंतर आहे ना बापसा अशी कुदवला नसेल ना बरोबर तुला सांगितलं माणूस काय करशील ते लग्न अगोदर प्रेम माझं घरचं प्रेम काय झालं माझ्या लग्नावर झालं रुगरे खूप वाढले रे. रोगरे वाढे म्हणजे काय कसं नाही अरे पहिले लोक घरात खायची आणि बाहेर प्रसंग जायची. सोन्या द्यायची. आता लोक बाहेर खातात आणि घरात प्रसंग जातात. रावणाच्या लंकेला सोन्याची लंका का म्हणतात रे? तुला माहित नाही अजिबात माहित नाही. रावणाच्या आईशी ते जरा सोने ठेवून होता. अरे जिंकला आपल्या रक्तात आहे बाबा. आणि हरण या देवगडच्या डोक्यातच आहे. हरणाला मला आठवलं काल मी मेलं आणि मी धावताना बघितलं. तुला कोण सकाळचा भेटला नाही का? भेटला मेलेलं आणि मी धावताना बघितलं. मी नाही लोक बघितलं तो बघितलं मेलेला धावताना बघितलंच काय मी बघितलाय. हो म्हणतात तर पुरा करून द्यायला लागेल. आधीच सांगतोय इथं पंचाला वगैरे मी कम्प्लीट आहे. बघ मी असं अरण्यात जात होतो. मेलेला हरिण असा होता आणि मी धावत होतो. मेलेला हरिण मी धावताना बघितलं. काय म्हणता मेलेला हरिण धाव चुकला काहीतरी नाही हरला गाणं आठवला. चिमण्या हरण्याची फेमस जोडी फिरते उजव्या साईड वर. चिमण्या हरण्याची फेमस जोडी फिरते उजव्या साईड वर. अशी एकच अट आहे आमची याच्याकडे बरी पाहिजे डाळ. अशी एकच अट आहे आमची याच्याकडे बरी पाहिजे बावीस मोडाई मधुर. प्रधानजी ना तो बरं बाईवर बसा. काय पण बोलू बाईवर बसा म्हणजे काय? बाईवर बसा. अरे मेल्या बाईच नाही ना नाव बसा. इकडे बसा. तिकडे जाऊन बाईवर बसा. सगळी बाईला उचलून नाही लागली ना. लवकर आण. राणी सरकार एवढ्या एकाकी बोलण्याचे कारण तरी आपल्या राज्यावर संकट नाही आलं. असंच कारण आहे प्रधानजी. होय राजांचे हाल पाहताय तुम्ही. होय राणी सरकार. त्याचा परिणाम आपल्या राज्यावर होतोय. होय प्रधानजी या काळ्या मोठ्या अंधारात हा वारस कसा जन्माला येईल? कसा जन्माला येईल म्हणजे बॅटरी घेऊन जायचा.
तो मामा बसलाय म्हणून तो मामा काळजी करू नका आणि सरकार राणी सरकार तर माझ्या बहिणीप्रमाणे तुम्ही तर बोलूच नका तुमच्या प्रेमाचे तडे मी स्वतः पाहतोय तुम्ही असं कसं समजून घेऊ शकता महाराज हे सगळं चुकीचं बोलताय तुम्ही. खरं आहे तेच बोलतोय आई महाराज आणि महाराज नाही की नाही ते स्वतः डोळ्यात बघतील स्वतः चष्मा लावायचा खेळ नशिबाचा खेळे धनी कुंकवाचा खेळ नशिबाचा खेळे धनी कुंकवाचा विनाशकाले विपरीत बुद्धी विचार जीवनाचा 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 खेळ नशिबाचा खेळ धनी कुंकवाचा खेळ नशिबाचा खेळ धनी कुंकवाचा विनाशकाले विपरीत बुद्धी विचार जीवनाचा 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 दैवक से गिरले सुखाचे सही सरले यांनी फार मोठा गुन्हा केलाय अरे दुसरा चालू झाला वाटतं कॅन किती मगाशी दुसरा होता मजबूत राज्यातून आकलून द्या हकलून द्यायचे होय हकलून द्यायचे हे दांडगे निवडती संघटनेला काम करा आणि एके दिवशी तुम्हाला ती शिक्षा मिळेल काय चालू मी Thank you.
तुम्ही बद्दल का काय आमच्या ते उपसरपंच किसन लांबे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पण त्यांचं असं म्हणणं आहे लग्न की झालं पाहिजे. 100 रुपयाचं पारितोषिक उपसरपंच किसनचे लग्न घेतल्याला वाटतं यांचं लग्न काहीतरी नागायची सुरक्षेला दिसतं असं त्यांच्या मनात नाही. आता काय माहिती काय आमच्या देवघरात नाही बायका गाणी भारी म्हणतात. सध्याच्या गो पाठीमागे सध्याच्या गो पाठीमागे पहिल्यांदा काय होत्या मोरी वगैरे काही नव्हती बाथरूम नव्हता मग हळद झाला आहे ना ते तिकडे संध्याकडं लय भारी गाणं लय भारी एकदम ती गाणी मी तिकडे माहिती काय ही सगळी गाणी ऐकून आहे ना